नमस्कार मित्रांनो. जय जिजाऊ, जय शिवराय. मित्रांनो, आपल्या मी मराठा फेसबुक पेज लाईव्ह सत्र क्रमांक 13. आज आपण एक वेगळाच विषय घेऊन आलेलो. प्रत्येकाला IITचं अट्रॅक्शन असतं. IIT मध्ये कशा पद्धतीने प्रवेश मिळवला पाहिजे, त्यासाठी कसा अभ्यास केला पाहिजे, यासाठी एक टॅलेंटेड व्यक्तिमत्व आपल्यासोबत जॉईन होत आहे. अंमळनेर जिल्हा जळगाव येथून गणेश पाटील. मी त्यांना ऑनलाईन बोलवतोय. नमस्कार गणेशजी. नमस्कार सर. मित्रांनो, आपल्यासोबत गणेश पाटील ऑनलाईन आलेले अंमळनेर येथून. गणेश पाटील यांचं बीटेक आणि एमटेक IIT चेन्नई इथून झालेलं आहे आणि ते गेटसाठी तर विशेष ट्युटरचं काम करताय. परत ते IIT साठी मुलांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळावं म्हणून त्यांनी एक ऑलरेडी एक युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, लर्न फ्रॉम IITian म्हणून. तर आपण त्याविषयी सगळी माहिती घेणारच आहोत. पण सुरुवातीला गणेश पाटील यांना मी विनंती करेन की त्यांनी पहिले त्यांची स्वतःचा परिचय करून द्यावा. ते प्रॉपर कुठले, त्यांचं स्कूल एज्युकेशन काय, फॅमिली एज्युकेशन काय, याविषयी त्यांनी थोडक्यात माहिती करून द्यावी. नमस्कार मित्रांनो. तर माझा जन्म अंमळनेरमध्ये झाला, डिस्ट्रिक्ट जळगावमध्ये. आणि माझे वडील JDCC बँकेत काम करायचे आणि माझी आई होममेकर होती. तर आम्ही 3 भाऊ बहीण, 2 बहिणी आणि मी. तर मोठी बहीण पण इंजिनियर आहे, 2 नंबरची बहीण MSc कम्प्युटर आहे. तर तिच्याचमुळे मला ॲक्च्युली इन्स्पिरेशन मिळाली की कम्प्युटर सायन्स करावं असं. तर माझं स्कूलिंग हे अंमळनेरमध्येच झालं आणि म्हणजे स्टुडंट लाईफमध्येच मी प्रत्येक एक्झाममध्ये टॉप 3 मध्येच असायचो. आणि 10thला आमच्या वेळी ॲक्च्युली मेरिट लिस्ट असायची, बोर्डात येणं म्हणायचे त्याला, जे बोर्डात यायचे. असे पूर्ण महाराष्ट्र हे डिवाइड केलं गेलेलं आहे काही डिव्हिजन्समध्ये. तर नाशिक डिव्हिजनमध्ये येतं अंमळनेर. तर त्याच्यात मी 16वा होतो आणि अंमळनेरमध्ये पहिला होतो 10thला. त्याच्यानंतर मी 11th-12th इथे प्रताप कॉलेजलाच केलं आणि त्याच्यानंतर बीटेकचा माझा नंबर लागला SGGS नांदेडला, जे की गव्हर्नमेंट कॉलेज आहे. आणि तिथे माझ्या बहिणीच्या मार्गदर्शनामुळे मी कम्प्युटर सायन्स घेतलं तिथे. आणि त्याच्यानंतर माझं म्हणजे एक एम होतं की IIT मध्ये शिकायचं, एक अट्रॅक्शन होतं IIT बद्दल. तर मग मी गेट एक्झाम दिली, जी की इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स देतात जनरली. आणि त्याच्यामध्ये माझा चांगला रँक आला आणि मला IIT मद्रासमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करायला चान्स मिळाला. तर मग ही माझी अशी एज्युकेशनची टाइमलाईन होती. ओके. मग तुम्ही IIT चेन्नई मधनं मला वाटतं एमटेक केलं, बरोबर? येस. म्हणजे आज मला वाटतं की सध्या IIT मध्ये IIT चेन्नई सध्या इंडियामध्ये तर टॉपला आहे. ऍडमिशन मुलं मुंबईला पहिला प्रिफर करतात, परंतु जे बाकी तुमच्या सर्वच्यात मला वाटतं चेन्नई टॉपला आहे. राईट. पूर्ण ऑल इंडिया लेवलची जी रँकिंग लागत असते त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी कन्सिडर केल्या जातात की रिसर्च किती होत आहे, फॅकल्टीज कशा आहेत आणि किती पोस्ट ग्रॅज्युएट मुलं, PhD मुलं पास आउट होतात. ते सगळ्यांची रँकिंग मिळून IIT मद्रास 2-3 वर्षापासून 1 नंबरला आहे. 1 नंबरला. हे तर झालं तुमचं बेसिक क्वालिफिकेशन आणि तुमचं स्कूल एज्युकेशन विषयी. त्यानंतर तुम्ही IIT चेन्नई मधनं तुमचं एमटेक केल्यानंतर तुमची कॉर्पोरेट जर्नी कशी राहिली आहे आणि तुम्ही सध्या काय म्हणजे काय जॉब करताय? तर IIT मद्रासमध्ये जनरली सगळ्यांना कॅम्पस प्लेसमेंट मिळत असतं. तर फायनल इयरला असतानाच तुम्हाला एखादी कंपनी मिळून जाते. तर त्याच वेळी मला इंटेल कंपनी मिळाली होती. इंटेल, जी की कम्प्युटरची चिपसेट्स वगैरे बनवते. तुम्ही लॅपटॉपवर बघालच इंटेल इनसाइडचा लोगो असतो. तर त्या इंटेल कंपनीमध्ये माझं प्लेसमेंट झालं होतं बँगलोरला. तिथे मी 3 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर मी स्विच केलं VMwareला. ही जी VMware कंपनी, जी व्हर्च्युअल मशीन्सची एक टॉपची कंपनी आहे, तिथे मी अगेन 3 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर मी Amazonला गेलो, Amazon बँगलोरच्या सेंटरला. तिथे जवळपास 1 वर्ष मी काम केलं आणि करंटली मी मायक्रोसॉफ्ट बँगलोरला काम करतो. ओके. म्हणजे सर्वात ज्या कंपन्यांचं नाव सांगितलं सगळ्यात टॉप रँकिंगच्या कंपन्या. छान, खूपच छान. तसं पाहायला गेलं तर आज आपल्या महाराष्ट्रात बघितलं गेलं तर सर्वच पॅरेंट्सची इच्छा असते की त्यांच्या मुलामुलींनी IITत जायला पाहिजे.
परंतु राईट. ती संख्या मला वाटतं खूपच कमी आहे. म्हणजे मराठी मुलांमध्ये IIT जाणाऱ्यांची जी संख्या आहे ती खूपच कमी आहे. योगायोगाने माझा करेक्ट, मुलगा करेक्ट. सुद्धा योगायोगाने माझा मुलगा सुद्धा 4 वर्षापूर्वी ऍडव्हान्स राईट. क्लिअर झाला. IIT धारवाड मधनं त्याचा आता जस्ट बीटेक कम्प्लीट झालाय. तर तो आनंद मी घेतलेला आहे IITचा. आणि ते कुठेतरी तो मुलांमध्ये न्यूनगंड आहे की आपल्याला जमेल का. तर त्याविषयी तुम्हाला काय वाटतं, कुठं मागे पडतात नक्की मराठी मुलं, की ते का म्हणून IIT मध्ये सिलेक्ट होऊ शकत नाही किंवा जाऊ शकत नाही, काय नक्की काय तुम्हाला काय वाटतं? राईट. तर पहिला ऍक्च्युली आहे मेंटल ब्लॉकर. तर आपल्या इकडे मोस्टली मराठी मुलांना एक मेंटल ब्लॉक आहे की आम्ही मराठी मीडियम मध्ये शिकलोय तर IIT मध्ये जाऊ शकू का वगैरे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपला हा मेंटल ब्लॉक क्लिअर करा. मी असे IITs मध्ये बीटेक वाले बरेच मुलं पाहिले जे की राजस्थानमध्ये हिंदी मीडियम मध्ये शिकलेले होते आणि IIT मध्ये आल्यावर ऍक्च्युली आणि त्यांनी IIT जेई सुद्धा हिंदी मीडियम मध्ये दिली होती. बरं. तर म्हणजे मीडियम इज नो बार. तर मीडियमला तुम्ही एक बाऊ बनवू नका. तुम्ही कुठल्याही मीडियमचे असाल, कुठल्याही बोर्डचे असाल तरी पण तुम्ही ही क्लिअर करू शकतात. तर फर्स्ट ब्लॉकर तर आपला मेंटली की हे काढून टाका की आपलं मीडियम नाहीये, IIT आपली म्हणजे कॅपॅसिटीमध्ये नाहीये, तर ते विसरून जा. सेकंड थिंग इज आपल्या मराठी मुलांना, महाराष्ट्रातल्या मुलांना असे बरेच रिजन्स आहेत. लेट्स से की मुंबई पुणे सोडलं तर बाकी खानदेश आहे, विदर्भ, मराठवाडा, बऱ्याच लोकांना माहितीच नसतं की कसं प्रिपेअर करावं आणि कधीपासून करावं. IIT जेईचा सिलेबस इतका वास्ट असतो की फक्त 11th आणि 12th फक्त 2 वर्ष प्रिपेअर करून नाही होणार. त्याची ही जी प्रिपरेशन आहे ती तुमची स्कूल लेवल पासूनच चालू केली गेली पाहिजे. म्हणजे एक म्हणतो ना आपण की वाटचाल जी असते ती स्कूल लेवल पासूनच सुरू होत असते. तर त्याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या ज्या एक्झाम्स आहेत स्कूल लेवललाच त्या एम केल्या पाहिजे. कारण आपण मराठी मुलं काय करतात की फक्त 10th पाहतात आणि 10th नंतर मग जेईचा क्लास लावू आणि त्याच्यानंतर MSCET वगैरे पण ऑप्शनला ठेवू. त्याच्यामुळे आपलं थोडंसं आपण मागे पडतो. तर पण त्या आपण केसमध्ये असं होत नाही का, त्या केसमध्ये असं होत नाही का की बरं, मी असे पण काही केसेस बघितले की ते 8वी पासून कॉन्सन्ट्रेट करतात आणि नंतर ज्यावेळेस खरी मेन वेळ येते तेव्हा त्यांना कुठेतरी मग डिप्रेशन येतं की अभ्यास करून करून कंटाळा आला की आता बस, आता माझ्याकडे होत नाही. असे पण काही मुलं असू शकतात किंवा असतील असं मला वाटतं. त्या केसमध्ये तुम्हाला काय वाटतं? जर त्या केसमध्ये असेल तर बघा IIT जेई ऍक्च्युली एक खूप मोठी मॅरेथॉन आहे. IIT मध्ये एंटर करणं म्हणजे खूप मोठी मॅरेथॉन तुम्ही कम्प्लीट करायचं आणि ती जिंकायची असल्या टाईपचं आहे. जर तुम्ही थकून गेले मध्येच आणि तुम्हाला वाटतंय की गिव्हअप करावं तर हे गिव्हअप केल्यामुळे तुम्हाला मिळणार तर नाहीच आहे. त्याच्यामुळे जे पण एफर्ट्स आहे तुम्ही ते कंटिन्यू केले. 8वी पासून तुम्ही फाउंडेशन बिल्ड केलं. 11th पर्यंत येते तुम्हाला वाटलं की नाही आता खूप झालं नाही होते पण ऍक्च्युली तिथेच तुम्ही हरतात. आपल्याला तिथून ऍक्च्युली पुढे जायचं आहे आणि प्रिपरेशन जे ते कंटिन्यू करत राहायचे. कारण मोस्ट ऑफ दी 80% मुलं हे 11th नंतर ऍक्च्युली IIT जेईचा विचार सोडून देतात की आपल्याकडून नाही होणार. आणि जे पुढे करतात कंटिन्यू ऍक्च्युली त्यांचं सिलेक्शन होतं. त्याच्यामुळे ते तुम्ही एकदम गिव्हअप करून द्यायची मेंटॅलिटी अगदी पूर्णपणे सोडून द्यायची आणि करत राहायचं. आणि जेव्हा तुमचं एंड मोमेंट येईल त्यावेळी तुम्हाला रिअलाइज होईल की आपण जे करत होतो त्याचा बेनिफिट तुम्हाला एक्सपोनेन्शियली दिसायला लागेल. म्हणजे तुम्ही जी टेस्ट देताय तुमचा रँक अगदी एक्सपोनेन्शियली वाढायला लागेल. कारण बऱ्याच मुलांनी गिव्हअप केलेलं असतं. त्याच्यामुळे तर हा ब्लॉकर सुद्धा स्टुडंट्सने काढून टाकायला पाहिजे आणि डेफिनेटली त्याच्यामुळे मग बेनिफिट मिळेल. रँक आणि इम्प्रूव्ह होईल. दुसरं मला असं वाटतं की मुलांच्या पॅरेंट्सला वाटण्यापेक्षा त्या मुलाला जास्त वाटणं महत्वाचं की मला IITत जायचंय. जर त्या मुलाला वाटत असेल IIT तरच ते होऊ शकतं. मुलाच्या पॅरेंटची लाख इच्छा आणि जर त्या मुलाची इच्छा नसेल तर ते होत नाही. तर याच्याविषयी तर IIT ऍक्च्युली म्हणजे पॅरेंट्सची इच्छा का असते कारण पॅरेंट्स लोक मोठे आहेत, त्यांनी जग पाहिलंय, IIT ब्रँडची व्हॅल्यू काय हे त्यांना माहिती आहे. मे बी स्टुडंट लेवलला ते माहिती नाहीये. बऱ्याच मुलांनी जे IIT जेई साठी प्रिपेअर करताय त्यांनी IIT कधीच पाहिलेली नाहीये. तर तुम्ही फर्स्ट थिंग तुम्ही हे करा की IIT कशी आहे ते पहा. तुम्हाला जे इन्स्पिरेशन मिळेल, जे तिथे इतकी मस्त लाईफ असते, त्यांचे कॅम्पस इतके मोठे मोठे असतात, तिथे तुम्हाला कम्युट करण्यासाठी बसेसचा उपयोग करावा लागतो, सायकल्स वापराव्या लागतात आणि फॅसिलिटीज ज्या मिळतात एकदम त्या टॉप क्लासच्या असतात.
हे सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला थोडीशी इन्स्पिरेशन येईल आणि त्याच्यानंतरची जी लाईफ आहे म्हणजे IIT ब्रांचची काय बेनिफिट्स आहे हे जर आपण बघितलो तर ते खूप न्यूमरस आहे. तुमचा बरोबर. IITचा टॅग असला तुमच्या रेझ्युमेवर तर तुम्हाला कुठलीच कंपनी शॉर्टलिस्ट करण्यासाठी मागे पुढे पाहत नाही. फक्त IITचा ब्रँड पाहिजे तुमच्या रेझ्युमेवर. तर तुम्ही बरोबर. IIT नंतर तुम्हाला MS करायचं असेल, PhD करायचं असेल फॉरेन युनिव्हर्सिटीजमध्ये तिथे पण रेकग्नाइज होतं. इंडियन सगळ्या कंपनीजमध्ये IITचा ब्रँड म्हणजे खूप मोलाचा मानला जातो. IIMs तुम्हाला MBA जर करायचं असेल त्याच्यानंतर तर तुम्ही आज IIMs मध्ये पाहिलं तर 50% पेक्षाही मुलं जास्त IITs चे असतात. ओके. कारण IIT मध्ये तुम्ही एकदा क्लिअर केलं की एनीबडी कॅन से की हा विद्यार्थी एकदम स्ट्रॉंग आहे, एकदम अभ्यासात खूप हुशार आहे, त्याच्याचमुळे तो IIT मध्ये एंटर करू शकला. तर तुम्हाला ती एक ब्रँड व्हॅल्यू तयार करायची असेल तर हे तुम्हालाच जाणीव होणं महत्वाचं आहे. पॅरेंट्स लोकांना जाणीव आहे म्हणून ते तुम्हाला पुश करतात की तुम्ही तरी करा. तर हे बरोबर. आहे त्याचं रिझन. म्हणजे शेवटी त्याचे की ज्या ज्या मुलाला पहिले वाटलं पाहिजे की मला IITत जायचं आहे आणि त्याने त्याप्रमाणे मेहनत केली करेक्ट. पाहिजे. आणि राईट. जी मेहनत ती आयुष्यभर करायची आहे ती मेहनत जर फक्त 5-6 वर्ष जर केली तर त्या मुलाचं करेक्ट. लाईफ म्हणजे त्याला आयुष्यात काही स्ट्रगल करावं लागणार नाही. कारण करेक्ट. एक्झॅक्टली. चांगल्या IIT मधनं तुम्ही जर पासआउट झाले तर तुमचं लाईफ पुढे इझी होऊन जातं आणि खूप इझी तुम्हाला होतं. फ्युचरमध्ये काही त्रास होत नाही. राईट. तेच तुम्ही एका सेकंडरी कॉलेजमध्ये एका तालुका प्लेसच्या जिल्हा प्लेसच्या कॉलेजला गेले तर प्लेसमेंट पासून सगळे इश्यू असतात. करेक्ट. तर करेक्ट. आता दुसरं तुम्ही जेव्हा स्वतः बघितलं, तुम्ही आता IIT चेन्नईत MTech केलं, त्या ठिकाणी तुम्हाला मराठी पर्सेंटेज किती दिसलं? म्हणजे मराठी मुलं अगदी नावाला बोटावर मध्ये एवढे होते का चांगल्यापैकी होते? मराठी ऍक्च्युली एमटेक मध्ये थोडा होता पोर्शन, मराठी लोक होते, पण ओके. बीटेक लेवलला मला फार कमी दिसले. कमी कारण दिसले. कारण एमटेक लेवलला आल्यानंतर महाराष्ट्रातले ऍक्च्युली खूप खूप इंजिनिअरिंग कॉलेजेस खूप चांगले आहेत आणि अवेअरनेस पण भरपूर आहे इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये आल्यावर. त्याच्यामुळे मेकॅनिकल, कम्प्युटर सायन्स असल्या टाईपचे ज्या ब्रांचेस आहेत त्याच्यामध्ये मराठी मुलं होते. म्हणजे खूप जास्त पर्सेंटेज होते असं पण नाही, पण होते. ऍज कम्पेअर टू बीटेक, एमटेक मध्ये जास्त होते. ओके. आपलं मी मराठा फेसबुक पेजच्या माध्यमातून आपण हा एक वेगळा प्लॅटफॉर्म तयार करून दिलाय. त्याच्या माध्यमातून आपण जसं आज तुम्हाला बोलवतो, तुम्ही आज IIT विषयी सांगताय. असंच आपला एक देवानंद पाटील म्हणून इस्रो सिलेक्ट झाला, आपण त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू घेतला होता. नासामध्ये अनिमा पाटील साबळे होते, आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेतला होता. तर असं हा आपण एक वेगळ्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म करून दिला. पण त्याच पद्धतीने गणेश पाटील यांनी सुद्धा त्यांचं एक YouTube चॅनल चालू केलेलं आहे, लर्न फ्रॉम IITian म्हणून. तर मी सर्वांना विनंती करेन की त्या चॅनलमध्ये आपण ते व्हिडिओ बघा आणि आपल्या मुलांना ते बघायला लावा. आपले नातेवाईक असतील ज्यांनी हे लाईव्ह बघत नसतील किंवा हे युट्यूबचा हा व्हिडिओ त्यांना बघायला नाही भेटला भविष्यात, तर त्यांनी त्या चॅनलला जावं, त्यांनी तिथे ते व्हिडिओ बघावे, ते चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या व्हिडिओतून तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन हे भेटेल हे तुम्हाला मी सांगतो. आपण त्याची लिंक तुम्हाला देणार आहे, मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ती लिंक भेटेल चॅनलची. परंतु नाव सुद्धा इथे दिसतं तुम्हाला, लर्न फ्रॉम IITian. तर हे चॅनल तुम्ही नक्की बघा, त्यात तुम्हाला नक्कीच चांगली माहिती भेटेल की IIT साठी काय केलं पाहिजे. तर आता आपण परत त्याच मूळ प्रश्नाकडे येऊया की काही पॅरेंट्स म्हणतात की आम्ही 8वी पासून मग मुलाला म्हणजे 8वी पासून त्याला करायला लावणार. काही पॅरेंट्स 11वी-12वीला मग ते कोट्याला पाठवतात किंवा असे वेगवेगळे हायफाय क्लासेस लावतात. तुमचं काय सजेशन आहे की काय केलं पाहिजे? अगदी म्हणजे खरंच 8वी पासून एवढे हायफाय क्लासेस लावणं गरजेचं आहे का? म्हणजे नक्की काय केलं पाहिजे की ते इझी पडेल त्यांना? तर IIT JEE मी जसं म्हटलो की मॅरेथॉन आहे आणि ती ऍक्च्युली टफ आहे एक्झाम. खूप वास्ट सिलेबस आहे. त्याचं प्रिपरेशन, त्याचं फाउंडेशन हे 8वी पासून बिल्ड करणं कधीही बेटर. तर फर्स्ट थिंग इज की जर तुम्हाला फॅसिलिटी आहे की तुमच्या सिटीमध्ये चांगला फाउंडेशनल क्लास आहे तर डेफिनेटली तो तुम्ही लावा. एक क्लास लावल्यामुळे तुम्हाला डायरेक्शन मिळते, एक पाथ मिळतो, कसं प्रिपेअर करायचं ते कळतं. ते तुम्हाला क्लास लावून केल्यामुळे खूप इझी पडेल. आणि त्याच्यानंतर 11th-12th तर तुम्हाला कोचिंग असतेच. कोचिंग तर लावावीच लागणार JEE साठी. तर मी आय एम बरोबर. नॉट अगेन्स्ट कोचिंग. कोचिंग ही येस. मस्ट आहे, कारण तुमच्या ज्या डेली प्रॅक्टिस शीट्स असतात, डेली डाऊट सॉल्विंग, तुमची कॉम्पिटिशन तुम्हाला कळते. त्याच्यामुळे क्लासचा एक इकोसिस्टम तयार होते, एक एन्व्हायरमेंट तयार होतं की कसं करावं. त्याच्यामुळे क्लास तर मस्ट आहे. पण आता राहिली गोष्ट की 8वी पासून करावं का? तर जर तुम्हाला ऍक्सेस आहे, तुमची फायनान्शियल कंडिशन आहे, तर डेफिनेटली तुम्ही जॉईन करा, नो डाऊट. पण जर तुमची फायनान्शियल कंडिशन नाही आहे आणि तुमची सिटी पण एकदम रिमोट आहे, जिथे तुम्हाला 8वी पासून जाणं शक्य नाही आहे, तर आता टेक्नॉलॉजी इतकी छान झालेली आहे की तुम्ही कुठल्याही वर्ल्डच्या पार्टमधून
ते स्टडी करू शकतात. अगदी इझी झालेलं आहे ते. तर 8वी पासूनच प्रिपेअर करण्यासाठी माझ्या चॅनलवर एक मी व्हिडिओ टाकणारच आहे, की 8वी पासून तुम्ही कसं फाउंडेशन बिल्ड करायचं. तर बरेचसे फ्री रिसोर्सेस आहेत मित्रांनो, म्हणजे टोटली फ्री. असं नाही की तुम्हाला काही पे करावं लागणार आहे किंवा ते एका ऑर्डरमध्ये नाही, असं काहीच नाही. एकदम टोटली फ्री रिसोर्सेस आहे, जिथून तुम्ही चालू करू शकतात. फक्त तुम्हाला डेडिकेशनची, एका डिसिप्लिनची गरज आहे ते करण्यासाठी. तुम्ही 8वी पासूनच ते बिल्ड करणं सुरू करा. आणि अलॉंग विथ जेई प्रिपरेशन तुम्ही अशा काही दुसऱ्या एक्झाम्स पण द्या, ज्याच्याने तुम्हाला एक्सपोजर मिळेल. जर आपण पाहिलं IIT मध्ये येणारे बरेचसे मुलं असं KVPY एक्झाम, होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा, ऑलिम्पियाड असल्या एक्झाम्स दिलेल्या असतात, पण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच लोकांना हे माहिती नाही आहे. तर माहितीच नाही. त्याच्याचमुळे अशा एक्झाम सुद्धा प्रिपेअर करा. त्याच्यामुळे तुम्हाला एक एक्सपोजर मिळेल, एक चांगली तुमची ॲबिलिटी डेव्हलप होईल स्कूल लाईफ पासूनच. आणि त्याचा फायदा मग तुम्हाला 11th-12th ला होतो, ज्यावेळी तुम्ही ऍक्च्युअल जेई प्रिपेअर करतात. ओके. आणि समजा एखाद्या मुलाने जर टार्गेटच केलं की मला IIT JEE किंवा ऍडव्हान्स मला क्लिअर करायची, मग त्याने सीईटीकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे कसं आहे, ते सुद्धा एक कन्फ्युजिंग आहे की सीईटीचा पण अभ्यास करायचा, JEEचा पण करायचा आहे, ऍडव्हान्सला शिकायचंय, तर त्याचं नक्की काय समजलं पाहिजे? करेक्ट. तर हे माझं पर्सनल ओपिनियन आहे, हे व्हॅरी करू शकतं. ठीक आहे. तर बघा, तुम्ही 11वी मध्ये जेव्हा येतात त्यावेळेस तुम्हाला तुमची IQ लेवल ही ऍक्च्युली माहिती असते. ठीक आहे. तर तुम्ही काही मुलांना आर्ट्स टाईपवाल्या सब्जेक्ट्समध्ये एकदम चांगलं करतात आणि सायन्समध्ये, मॅथ्समध्ये थोडे कमजोर असतात. आणि तरी पण आपण मोस्टली सायन्स घेतो, कारण सायन्समध्ये जॉब मिळणं इझी होऊन जातं. त्याच्यामुळे जनरली आपला पूल जो आहे तो सायन्स घेतो. ठीक आहे. तर लेट्स से की आपण सायन्स घेतलं. तुम्हाला जर माहिती असेल की तुमचे IQ लेवल नाही, कारण IIT JEE ऍक्च्युली खूप कठीण एक्झाम आहे. म्हणजे एक्झागरेट नाही, पण म्हणजे 10 लाख लोक देतात आणि त्याच्यापैकी फक्त फ्यू थाउजंड लोक होणार आहेत. तर ते इतकं इझी पाथ पण नाही आहे. आणि सिलेबस जर तुम्ही पाहिलं, IIT JEE प्रिपरेशन इज ऑन वन साइड आणि MSCET ऑन डिफरंट स्केल. जर तुम्हाला वाटत असेल की IIT JEE असं पण होणार नाहीये, तर तुम्ही MSCET वर फोकस करा. त्याच्यामुळे काय होईल, MSCET वर जर फोकस केलं, कारण बघा क्वेश्चनची लेवल खूप वेगवेगळी आहे. MSCET वर जर तुम्ही व्यवस्थित फोकस केलं, तुमचा CETचा रँक चांगला येईल आणि तुम्हाला चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज मिळेल. मग एकदा इंजिनिअरिंग कॉलेज मिळाल्यानंतर तुम्ही गेट देऊन परत MTech, MS, PhD काहीतरी IITs मध्ये करू शकतात. तर माझं तरी मत आहे की तुम्हाला 11th ला पहा तुम्ही, जर तुम्हाला थोडं वाटतंय की टफ आहे आणि MSCET वर फोकस करून हे जास्त चांगलं केलं जाईल, तर तुम्ही डेफिनेटली MSCET वरच फोकस करा. कारण महाराष्ट्रातले जे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत ते पण चांगलेच आहेत भरपूर, आणि तुम्हाला प्लेसमेंट पण चांगलं मिळून जातं. IIT प्लेसमेंट आणि लोकल इंजिनिअरिंग कॉलेजचं प्लेसमेंट याच्यात थोडा फरक आहे. म्हणजे लोकल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तुम्हाला 3 ते 4 लाख पर एनमचं पॅकेज मिळतं, तर IIT मध्ये ते मोर दॅन 15 लॅक्स असतं पर इयर, राईट. पण असं आहे की जर तुम्ही ते अचीव, म्हणजे IIT JEEच्या मागे लागून जर तुमचा MSCETचा रँक पण कमी आला, तर तुम्हाला लोअर कॅटेगरीचं कॉलेज मिळेल महाराष्ट्रात आणि तिथे प्लेसमेंट नसतं. म्हणजे तुम्ही 15 लाखाच्या प्लेसमेंटची अपेक्षा करून जर तुम्हाला 3 लाखाचं पण नसेल मिळत, तर तुम्हाला जंबल होऊन जाईल. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःची लेवल ओळखा. आणि वाटत असेल, बघा MSCET मध्ये फोकस करण्यात पण असं नाहीये की की आपण एकदम म्हणजे स्वतःला एकदम डिग्रेड करतोय, तसं पण नाहीये. MSCET मध्ये तुम्ही चांगलं करा. तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन घ्या, जसं COEP आहे, SGGS नांदेड आहे. तिथे फीस खूप कमी असते, क्वालिटी एज्युकेशन असते आणि एक्सपोजर पण भरपूर आहे. तर हे माझं सजेशन आहे याच्यासाठी. आणि दुसरा अजून एक डाऊट माझा, म्हणजे ऍक्च्युली मला स्वतःला क्लिअर, पण आपल्या व्ह्युअर्ससाठी आपण माझा हा डाऊट आहे की आपण समजा महाराष्ट्राचा जर विचार केला, तर आपण अशा वेळेस मुंबई पुण्याचेच कॉलेज प्रिफर केले पाहिजे का महाराष्ट्रातले इंटिरियर महाराष्ट्रामध्ये जर समजा गव्हर्नमेंट कॉलेज असतील किंवा त्यातल्यात बरे कॉलेज असतील त्याला आपण प्रिफर केलं पाहिजे? कारण बऱ्याच पॅरेंट्स इच्छा असते की माझा मुलगा माझ्याजवळ राहिला पाहिजे. ऍक्च्युली ती कन्सेप्ट त्यांनी सोडली पाहिजे. मुलाचं जर करिअर बनवायचं तर मुलाला ऍक्च्युली बाहेर त्यांनी जाऊ द्यायला पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतं की मुंबई पुणे चॉईस केलं पाहिजे महाराष्ट्रात, की बाकी ठिकाणी सुद्धा हरकत नाही? म्हणजे तुम्हाला काय वाटतं? राईट. तर वन अँड ओनली थिंग, एक क्रायटेरिया तुम्ही ठेवायचा की प्लेसमेंट, जी पण तुम्हाला ब्रांच आवडते त्याचं प्लेसमेंट त्या कॉलेजला कसं आहे. फॉर एक्झाम्पल, गव्हर्नमेंट औरंगाबाद कॉलेज आहे किंवा गव्हर्नमेंट अमरावती कॉलेज आहे, तर इथे तुम्ही कम्प्युटर सायन्सचं पाहिलं, इलेक्ट्रॉनिक्सचं पाहिलं, तर प्लेसमेंट तुम्हाला 100% मिळेलच.
आणि त्याच्यामुळे इवन हे कॉलेजेस पण चालू शकतात, जरी ते मुंबई पुण्यामध्ये नाही आहे तरी पण तुम्हाला प्लेसमेंट मिळत आहे. तर तुमची जी डिझायर्ड ब्रांच आहे ती मिळते तर ती चूज करा. आणि असं नाही की पुणे मुंबईच पाहिजे, कारण मला आठवतं माझ्या वेळी SGGS नांदेड हे VJTI, COEP आणि UICT यासोबत ते ऑटोनॉमस झालं होतं आणि त्यांचे राऊंड एका सोबतच होते. तर मला पुण्याला PVG पण मिळत होतं, VJTI ची एक लोअर ब्रांच मिळत होती, UICT ची पण लोअर ब्रांच मिळत होती. तर मी प्रेफर केलं की मला कम्प्युटर सायन्स घ्यायचं आहे, त्याच्यामुळे मग मी SGGS नांदेड घेतला आणि दॅट वॉज वन ऑफ द बेस्ट डिसिजन्स ऑफ माय लाईफ. त्याच्यामुळे असं नाही की पुण्यामध्ये राहूनच तुम्ही ऍक्च्युली ग्रो कराल. तर मी स्टॅट्स सांगतो थोडे. IIT मद्रासमध्ये पोस्ट ग्रॅड करताना SGGS नांदेडचे ऑलमोस्ट 8 लोक होते, MTech MS PhD मिळून. आणि वर्सेस पुण्याचा PVG कॉलेजचा फक्त एकच मुलगा होता. तर पुढे पाथ भरपूर आहे. मुंबई पुणेच पाहिजे असं नाही, तुम्हाला जिथेही चांगलं प्लेसमेंट मिळेल, जिथे फीस तुम्हाला व्यवस्थित लिमिटमध्ये आहे तसे कॉलेजेस तुम्ही चूज करा. आणि बऱ्याच वेळा असं पण होतं की पुण्याचे नामांकित कॉलेज आहे पण प्लेसमेंट नाही मिळत तिथे. तर त्याच्यामुळे प्लेसमेंटचा तुम्ही पहिले विचार करा, मग सिटीचा. बरोबर. आता ऍक्च्युली जी आपण IIT JEE जी देतो ती बऱ्याच मुलांना खूप हार्ड जाते. त्याचं काय रिझन तुम्हाला वाटतं? त्यासाठी काय उपाय केले पाहिजे आणि त्यासाठी प्रिपेअर कसं केलं पाहिजे? राईट. तर आपल्याकडे ती डिफिकल्टी लेवल जी आहे ती जास्त वाटते, कारण आपण तसा IQ लेवल वाढवलेला नाही मुलांचा. म्हणजे मी जे बरोबर. म्हणतो की हायस्कूल पासूनच हे टार्गेट केलं पाहिजे. त्याच्याचमुळे मी माझ्या चॅनलवर पहिले तर हायस्कूल लेवलला टार्गेट केलंय. मी KVPY, HBBVS या एक्झाम्सची माहिती दिली आहे. तर तुम्ही स्कूल लेवलला हे टार्गेट करा की अशा एक्झाम्सचं एक्सपोजर घ्या आणि प्रिपरेशन हे स्कूल लेवल पासूनच चालू करा. त्याच्यामुळे तो तुमचा IQ लेवल बिल्डअप होईल आणि तुम्हाला ती मग इझी जाईल एक्झाम IIT JEE ची. जर सुरुवात तुमची स्कूल लेवलला केल्यानंतर मग 11th-12thला तुम्ही ते कंटिन्यू करा आणि त्याच्यामुळे तुम्हाला ती इझी जाईल. तर आपल्याकडे असं नाही की आपलं स्टेट बोर्डचं सिलेबस खूप कमी लेवलचं आहे वगैरे. तर एक तर प्रिपरेशन आणि दुसरं म्हणजे रेफरन्स बुक्स वाचण्याची सवय लावा. जसे की NCERT चे बुक्स तुम्ही 8वी-9वी पासूनच ते वाचण्याची सुरुवात करा. ॲज अ स्टोरी वाचा तुम्ही. म्हणजे ॲज अ एक्झामसाठी नका वाचू, ॲज अ स्टोरी टाईप वाचा ती बुक. त्याच्यामुळे तुमचं IQ लेवल बिल्डअप होत जाईल, तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन मिळेल आणि मग ते तुमचा पाथ इझी होईल. मित्रांनो, मी परत एकदा सांगतो, गणेश पाटील यांनी त्यांचं लर्न फ्रॉम IIT आणि हे जे YouTube चॅनल चालू केलेलं आहे, हे फक्त आणि फक्त आपल्याला फायदा मिळावा, आपल्या समाजातील आपल्या मराठी मुलांना त्याचा फायदा मिळावा त्यासाठी त्यांनी चालू केलेलं आहे. त्यामध्ये प्रत्येकाने त्या लर्न फ्रॉम IIT आणि ह्या YouTube चॅनलला भेट द्या, त्यातले व्हिडिओ बघा. आपले कोणी लहान भाऊ लहान बहिणी असतील त्यांना ते व्हिडिओ बघायला लावा. नक्कीच त्यातनं तुम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळेल. आपण आजच्या या लाईव्ह मध्ये सुद्धा प्रयत्न करतोय की आपल्याला जास्तीत जास्त माहिती भेटेल, परंतु आपल्याला त्या चॅनलच्या माध्यमातून डिटेल माहिती भेटणार आहे. त्यामुळे आपण ते चॅनल नक्की त्या चॅनलला व्हिजिट द्या, हे मी परत एकदा सांगतो. आता दुसरं, बऱ्याच आपल्या मराठी लोकांना IIT शिवाय दुसरे काही कॉलेज असतात, कारण कॉलेज म्हटले तर VJTI, COEP, सरदार पटेल आणि गव्हर्नमेंट कॉलेज एवढं त्यांच्या डोक्यात फिक्स आहे. पण NITs असतात, खूप सारे IIIT आता गव्हर्नमेंटने चालू केलेले. ते लोक बऱ्याच पॅरेंट्सला त्याची कल्पना नाही की असे खूप सारे कॉलेजेस आहे की त्यात जर मुलांनी प्रयत्न केला तर त्यात त्यांना इझिली ऍडमिशन भेटून तिथून सुद्धा त्यांचं करिअर बनू शकतं. त्याविषयी तुमचं काय, तुम्ही कसं सल्ला देऊ शकता? राईट. तर तेच मी पण ऑब्झर्व केलं की महाराष्ट्रातले मुलं फक्त MSCET देतात आणि IIT JEE देतात. बाकी आउट ऑफ स्टेट जाण्याची ते म्हणजे विचार सुद्धा नाही करत. तर आउट ऑफ स्टेट पण दुसऱ्या स्टेटसाठी त्यांच्या कॉलेजेसमध्ये कोटा असतो. ठीक आहे. तर त्या कॉलेजेसमध्ये प्लेसमेंट म्हणजे Amazon, Microsoft सारख्या कंपनीज तिथे इंटर्नशिपसाठी जातात, प्लेसमेंटसाठी जातात. तर असे काही कॉलेजेस आहे आणि त्यांच्या एंट्रन्स एक्झाम पण काही काहींचे सेपरेट होतात. फॉर एक्झाम्पल बिट्सच्या ज्या ब्रांचेस आहेत हैदराबाद, पिलानी आणि गोवा, यांच्यासाठी एक सेपरेट एंट्रन्स एक्झाम कंडक्ट केली जाते, तिला म्हणतात बिट्स सॅट. तर हे बिट्स एक चांगलं कॉलेज आहे. नंतर SRM कॉलेज जे आहे चेन्नईचं, ते चांगलं आहे. IITs नंतर NITs, हे तर आपल्या IIT JEEच्या मेन्सच्या स्कोअरवर ऍडमिशन मिळते. आणि NITs ऍक्च्युली 30 NITs आहेत, तर खूप साऱ्या NITsचे ऑप्शन आहे. म्हणजे तुम्ही हमीरपूरला गेले, हिमाचल प्रदेश, जिथे की मे बी कम्प्युटर सायन्सचा कट ऑफ फक्त 95% आहे, पण तिथे पण तुम्हाला एकदम चांगल्या कंपनीचं प्लेसमेंट मिळतं.
तर तुम्ही तो विचार करा की आउट ऑफ महाराष्ट्र पण आपल्याला जाता येतं, फक्त CUEP VJTI हेच टॉपचे कॉलेजेस नाही, तर बाकीचे पण आहे. नंतर IIITs आहेत, ज्या की इक्वली गुड आहे IIT सारख्याच आहेत, ज्या की हैदराबाद, बँगलोर आणि पुण्याला आहे. तर हे असे कॉलेजेस आहेत. नंतर NITs मध्ये जे चांगले चांगले NITs आहेत, त्या NIT त्रिची, सुरतकल, MNIT अलाहाबाद ह्या चांगल्या आहेत. नंतर दिल्ली साईडकडे तुम्ही जर गेले तर तिथे दिल्ली इंजिनिअरिंग कॉलेज, DCE म्हणतात, दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. नंतर पंजाब इंजिनिअरिंग कॉलेज, पेक हे म्हणतात. बँगलोरमध्ये पेसिट आहे, MS रामैया कॉलेज आहे. नंतर दिल्लीमध्येच परत इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे. तर या सगळे खूप सारे चांगले चांगले कॉलेजेस आहे आणि तिथे म्हणजे डेफिनेटली जे 3 लाखाचं पॅकेज आपल्या इकडे मिळतं तिकडे ते 10चं मिळेल डेफिनेटली. तर ते पण तुम्ही एक्सप्लोअर करा. त्यांच्या काय एंट्रन्स एक्झाम आहे, त्यांचे काय कट ऑफ्स आहेत ते पण तुम्ही पहा. म्हणजे शेवटी याच्यातनं एकच निष्कर्ष निघतो की आपण महाराष्ट्र सोडून, आपलं गाव सोडून दुसरीकडे प्रयत्न केला पाहिजे. नक्कीच तुमचं करिअर बनवू शकतं. आणि पॅरेंट्सने सुद्धा आपल्या मुलांना थोडं दूर सोडण्याची हिंमत ठेवली पाहिजे, नॉलेज घेतलं पाहिजे. ज्या पद्धतीने आपण आपल्या या लाईव्ह मधनं आपण नॉलेज देतोय, आपण माहिती देऊन राहिले, कारण खूप साऱ्या पॅरेंटलाही माहितीच नाहीये. कारण मी स्वतः टीचिंग मध्ये होतो 1992 ते 2000 पर्यंत. तर खूप साऱ्या पॅरेंट्सला माहिती नाही. जेव्हा मुलगा 12वी पास होतो मग त्यांचे फोन येतात, काय केलं पाहिजे, कुठलं कॉलेज चांगलं आहे, म्हणजे त्यांना ते सुद्धा आयडिया नसते. त्यामुळे मुलांनी स्वतः क्युरियस राहावं आणि आउट ऑफ महाराष्ट्र सुद्धा जायची गिरिंग केली पाहिजे. आता समजा आपण म्हटलो की IIT ब्रँड आहे, त्याचप्रमाणे आपण आता NIT सांगितलं, आपण IIIT सांगितलं, आपण BITS सांगितलं, असे खूप सारे मुलांना ऑप्शन आहेत. पण समजा आता हे सुद्धा ऑप्शन मध्ये एखाद्या मुलाचं सिलेक्शन झालं तर CET मध्ये त्याने कुठतरी एखाद्या सर्वसाधारण कॉलेजमध्ये त्याने इंजिनिअरिंग केलं, एकदम सिन्सिअरली पूर्ण केलं, तर त्याला IIT मध्ये जाण्यासाठी स्कोप काय? त्याला IIT जायचं, IIT ब्रँड त्याला पाहिजे, जसं तुम्ही MTech केलं, त्याला पुढे स्कोप काय? करेक्ट. तर एक वेळा तुम्हाला कळालं की तुमचं IITत नाही झालं, तुम्ही एका दुसऱ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आले आणि तुमचं एम आहे की तुम्हाला IITचा टॅग पाहिजेच आहे. तुमची ही आता जी प्रिपरेशन लेवल आहे ती आता तुम्हाला 4 वर्ष मिळाले IITs मध्ये जाण्यासाठी. ठीक आहे. तर IITs मध्ये जाण्यासाठी तुम्हाला इंजिनिअरिंग करत असताना गेटचा अभ्यास करा तुम्ही. गेट तुमच्या ब्रांचमधून देता येते किंवा ऍक्च्युली दुसऱ्या ब्रांचमधून सुद्धा तुम्ही देऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर इलेक्ट्रॉनिक्स मिळालेली आहे ब्रांच BTech मध्ये आणि तुम्हाला कम्प्युटर सायन्स करायची इच्छा आहे नंतर, तर तुम्ही ते पण करू शकतात. तर असंच एक एक्झाम्पल म्हणजे आपल्या खानदेशातलंच एक एक्झाम्पल आहे. एक पियुष मसरानी नावाचे मित्र आहेत माझे, जे की नाशिक बोर्डात 12वीत पहिले आले होते 2005ला, आणि ही कम्प्लिटेड इज BTech इन VJTI. तर त्यांची ब्रांच होती इलेक्ट्रॉनिक्स, पण त्यांना कम्प्युटर सायन्स मध्ये इतका जास्त इंटरेस्ट होता की त्यांनी गेट ही कम्प्युटर सायन्स ब्रांच मधून दिली आणि त्यांचा रँक आला 45, ऑल इंडिया रँक 45 आला. आणि त्यांनी मग IIT बॉम्बेला MTech केलं आणि ते VMware मध्ये माझ्यासोबत होते कामाला. तर असं तुम्ही ब्रांच सुद्धा चेंज करू शकतात. त्याच्यामुळे ही प्रिपरेशन लेवल तुम्ही BTech पासूनच चालू करा. पहिले तर कुठलाही एक्झाम क्लिअर करण्यासाठी तिचं सिलेबस काय ही पहिली गोष्ट आहे, की त्या कुठले सिलेबस, काय कुठले सब्जेक्ट्स आहेत, काय सिलेबस आहे, त्याचा व्यवस्थित स्टडी करा. प्रत्येक इयरला त्या गेटच्या सिलेबस मधून कुठले सब्जेक्ट आहे त्यांच्यावर व्यवस्थित फोकस करा. त्यांचे रेफरन्स बुक्स व्यवस्थित वाचा. ऑनलाईन रिसोर्सेस असतील युट्यूबवर वगैरे ते व्यवस्थित पहा. आणि प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन, PYQs म्हणतात जनरली आता, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, गेटचे तुम्ही सगळे PYQ सॉल्व्ह करा त्या त्या सब्जेक्टचे. तुमची अशी प्रिपरेशन चांगली होत जाईल गेटची आणि 4 वर्षात तुम्ही मग फायनल इयरला असताना गेटचा चांगला रँक मिळेल आणि तुम्ही करू शकतात. आता MTech बऱ्याच जणांना माहिती की MTech असतं IITs मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये, पण बघा MTech मध्ये पण म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन करताना 2-3 आहेत. एक MTech TA म्हणतात, म्हणजे टीचिंग असिस्टंटशिप. MTech हे 2 वर्षाचं असतं आणि टीचिंग असिस्टंटशिप म्हणजे तुम्हाला जो स्टायपंड मिळत असतो, तर IITs मध्ये आणि गेट क्लिअर केल्यानंतर PG करताना तुम्हाला स्टायपंड मिळतो 12,000 पर मंथ. तर त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी टीचिंग असिस्टंटच्या ड्युटी कराव्या लागतात एखाद्या प्रॉफच्या अंडर, जसं पेपर चेक करणं किंवा प्रेझेंटी घेणं वगैरे, अशा टाईपचे जॉब्स असतात. तर याला म्हणतात MTech TA, हे 2 वर्षाचं असतं. दुसरी कॅटेगरी आहे MTech RA, म्हणजे रिसर्च असिस्टंटशिप. IIT प्रोफेसर्सला जे रिसर्च प्रोजेक्ट्स मिळालेले असतात त्याच्यासाठी त्यांना कामाला कोणीतरी हवे असतात, राईट.
तर एमटेक करत असताना तुम्ही तो रिसर्च प्रोजेक्ट पण हेल्प करा, त्याच्यामध्ये तुम्हाला स्टायपंड पण थोडा जास्त मिळेल. फक्त तुम्हाला 3 वर्ष लागतील एमटेक करण्यासाठी त्याच्यासाठी. नंतर असतं MS बाय रिसर्च. MS बाय रिसर्च हा PhD प्रमाणेच रिसर्च ओरिएंटेड प्रोग्राम आहे फुल. त्याच्यामध्ये पण गेट दिल्यानंतर तुम्ही एमटेकला नसेल नंबर लागत तर मग MS बाय रिसर्च ट्राय करू शकतात. MS बाय रिसर्च मध्ये तुम्ही 5 कोर्सेस करतात आणि एक रिसर्च प्रोजेक्ट करतात आणि तुम्ही पेपर्स पब्लिश करतात. तर इट डिपेंड्स की एखाद्या प्रोफेसरला 2 पेपर्स पब्लिश करून हवेत, एखाद्याला 3 पब्लिश करून हवे, मग ते त्यांचा क्रायटेरिया असतो. आणि नंतर तुम्ही डिरेक्ट PhD सुद्धा करू शकतात. म्हणजे आपल्या इथे स्ट्रेंज वाटेल की बीटेक नंतर डायरेक्ट PhD कसं, तर बीटेक नंतर डायरेक्ट PhD सुद्धा केली जाऊ शकते. तर हे 4 ऑप्शन आहे टेक्निकल साईडमध्ये. म्हणजे बीटेक केल्यानंतर तुम्ही टेक्निकल साईडमध्ये एमटेक TA, एमटेक RA, MS बाय रिसर्च आणि PhD करू शकतात. दुसरा ऑप्शन आहे की तुम्हाला मॅनेजमेंट साईडकडे जायचं आहे. तर मॅनेजमेंट साईडकडे जाण्यासाठी तुम्ही कॅट देतात आणि जर तुमचा एक म्हणजे खूप वर्ल्ड क्लास रँक आला तर तुम्ही IIMs मध्ये जाऊ शकतात MBA ला. पण जर तुमचा तसा रँक नाही आला तर IITs पण MBA प्रोग्राम ऑफर करतात. बरं. म्हणजे बऱ्याच जणांना हे माहिती नसतं ऍक्च्युली की MBA IIT मध्ये असतं असं, कारण आपल्याला वाटतं की IITs म्हणजे फक्त इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट्स. तर प्रत्येक IIT मध्ये, ऑलमोस्ट प्रत्येक IIT मध्ये DOMS म्हणजे DOMS, डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज हे डिपार्टमेंट असतं आणि तिथे IIMs प्रमाणेच 2 वर्षाचं MBA हे केलं जाऊ शकतं. त्याच्यासाठी कॅटचाच स्कोर ग्राह्य धरला जातो आणि त्याची फीस खूप कमी असते. IIMsच्या कम्पॅरेटिव्हली IIT MBA ची फीस खूप कमी आहे. प्लेसमेंट पण अगदी उत्तम असतं. कॅम्पसमध्येच तुम्हाला अकोमोडेशन असतं. तर हे 2 ऑप्शन आहेत. म्हणजे बीटेक केल्यानंतर तुम्हाला IITत जायचंच असेल तर टेक्निकल साईड आणि मॅनेजमेंट साईड. मित्रांनो, आपल्या मी मराठा फेसबुक पेजच्या माध्यमातून आपल्याला खूप छान अशी माहिती गणेश पाटील उपलब्ध करून देत आहेत. आज बऱ्याच गोष्टी म्हणजे तुम्हाला माहित नसताना अशी त्यांनी माहिती दिली. IITतून आपण MBA करू शकतात. तसं दुसरं मला कळलेल्या माहितीनुसार IIT मध्ये काही छोटे छोटे सुद्धा कोर्सेस असतात. त्याविषयी काही म्हणजे आपण मार्गदर्शन करतो. राईट. तर म्हणजे तेच आपलं की इंजिनिअरिंग असतं IITs मध्ये, फक्त हा की ऍक्च्युली एक गैरसमज आहे. IITs मध्ये तुम्ही सरप्राईज व्हाल की BA आणि MA म्हणजे आर्ट्सचे मुलं सुद्धा करू शकतात. तर BA आणि MA हा इंटिग्रेटेड कोर्स असतो 5 वर्षाचा, जो की IIT मद्रास ऑफर करतं. आणि याच्यासाठी तुम्हाला एक सेपरेट एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते, ज्याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर सुद्धा बनवला आहे. त्या एक्झामला म्हणतात HSEE, ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस एंट्रन्स एक्झामिनेशन. त्याच्यामध्ये इन्स्टेड ऑफ डुईंग BA MA फ्रॉम लोकल कॉलेज तुम्ही IIT मधून करा. ऑब्व्हियसली तुमचं एक्सपोजर जास्त असेल. नंतर फक्त IIT मद्रासमध्येच BA आणि MA असतं, पण बाकी IITs आहेत जसे की IIT बॉम्बे, गुवाहाटी, गांधीनगर, या IITs मध्ये MA आणि PhD कोर्स आहे. म्हणजे आर्ट्सवाले मुलं सुद्धा IITs मध्ये जाऊ शकतात. तुमचं BA कम्प्लीट झाल्यानंतर त्या IITs त्यांची सेपरेट एंट्रन्स एक्झाम कंडक्ट करतात आणि तुम्हाला MA आणि PhD याच्यामध्ये ऍडमिशन तुम्हाला मिळू शकते. तर हे झालं आर्ट्सच्या मुलांसाठी. नंतर जर तुम्ही BSc करत असाल, म्हणजे सायन्सचे मुलं जे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी, मॅथ्स वगैरे हे करतात, जर हे करत असाल तर तुम्हाला MSc करता येतं IITs मधून. तर बऱ्याच लोकांना हेही माहिती नसतं की MSc सुद्धा असतं. त्याच्यासाठी एक एंट्रन्स एक्झाम असते IIT JAM, जॉईंट ऍडमिशन टेस्ट फॉर MSc. तर IIT JAM देऊन तुम्ही MSc करू शकतात IITs मध्ये. आणि तुम्ही जर लेट्स से कॉमर्सचे असाल, कॉमर्सचे ग्रॅज्युएट असाल किंवा आर्ट्सचे ग्रॅज्युएट किंवा कुठलेही ग्रॅज्युएट असाल, तर तुम्हाला MBA तर आहेच IIT मध्ये करण्यासाठी, जिथे की क्रायटेरिया फक्त तुमचं ग्रॅज्युएशन असावं आणि तुम्ही कॅट चांगल्या पर्सेंटाईल मध्ये उत्तीर्ण पाहिजे. तर त्याच्यात तुम्ही MBA पण करू शकतात. म्हणजे आज मी जे सांगितलं की आर्ट्सवाले पण जाऊ शकतात, बेसिक सायन्सेस वाले सुद्धा IIT मध्ये जाऊ शकतात आणि कुठलेही ग्रॅज्युएट ते सुद्धा IITs मध्ये जाऊ शकतात. बरोबर. मित्रांनो, हे खूप सारं वाईड आपल्याला गणेश पाटील यांनी माहिती दिली IIT विषयी. म्हणजे आपलं IITचं स्वप्न असेल तर आपण कुठल्याही मार्गाने पूर्ण करू शकता. आता मुख्य माझा हा प्रश्न आहे, जर आपण IIT मधनं समजा MSc केलं किंवा इतर सारे कोर्सेस केले, तर ज्या पद्धतीने IIT BTech केल्यानंतर जो स्कोप भेटतो, जी प्लेसमेंट भेटते, तसे त्यांना पण भेटते का? त्यांचं त्याविषयी काय? बघा, ते थोडं व्हॅरी करू शकतं डिपार्टमेंट वाईज. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही स्टॅट्स मध्ये MSc केलं, ठीक आहे,
तर बऱ्याचशा अशा कम्प्युटर सायन्सच्या कंपनीज पण आहेत ज्या की MSc स्टॅट्सला सुद्धा अलाउ करतात प्लेसमेंटला बसण्यासाठी, पण काही कंपनीज नाही करत. त्याचप्रमाणे जर तुम्ही MSc केमिस्ट्री केलेलं असेल तर बीटेक केमिकलच्या ज्या कंपनीज येतात तिथे IITs मध्ये, तर त्या पण काही अलाउ करतात MSc केमिस्ट्री स्टुडंटसाठी. तर आणि नंतर इंजिनिअरिंग फिजिक्स एक ब्रांच असते ज्याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही MSc फिजिक्स असेल तर त्या कंपनी अलाउ करतात. तर आहे म्हणजे तुम्हाला की असं नाही की बीटेक वाल्यांचं प्लेसमेंट एक कम्प्लिटली डिफरंट आहे आणि तुमचं कम्प्लिटली डिफरंट आहे, तसं नाही. तर डेफिनेटली तिथे इंटरसेक्शन आहे. तर त्या कंपनीज तुम्ही टार्गेट करू शकतात आणि आय एम प्रिटी शुअर की खूप इझी असतं IITs मध्ये प्लेसमेंट होणं, कारण कंपनीजला माहिती आहे की हे मुलं ऑलरेडी शार्प आहेत आणि हे कुठलंही काम करू शकतात. त्याच्यामुळे प्लेसमेंटचं म्हणजे एकदा IITs गेल्यानंतर तुम्हाला प्लेसमेंटचं मुळीच टेन्शन नसतं. तर डेफिनेटली आय विल रेकमेंड की लोकल कॉलेजेसमधून करण्यापेक्षा तुम्ही IITsच्या एंट्रन्सकडे फोकस करा आणि तिकडे करा, म्हणजे तुम्हाला एक्सपोजर जास्त मिळेल. बरोबर आहे. आणि मला वाटतं त्या ह्या ब्रँचेसमध्ये मला तिथे सुद्धा मराठी टक्का खूपच कमी असेल. मला असं वाटतं, माझा अंदाज आहे की हो, म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नसते. माहीतच नाहीये. हा सर्वात मोठा राईट, इश्यू आहे. राईट. आता सर्वात मोठा प्रश्न खूप साऱ्या पॅरेंट्सला असतो, कारण मुलांचं 12वीच्या वेळेस फिक्स नसतं. त्यांच्या डोक्यात फिक्स आहे, माझ्या मित्राने, माझ्या सिनियरने, माझ्या शेजाऱ्याने कम्प्युटर केलंय, BE कम्प्युटर किंवा बीटेक केलंय, BIT केलंय. तर ब्रँच कशी निवडली पाहिजे, म्हणजे आणि सध्या कुठल्या ब्रँचला जास्त स्कोप वाटतोय? बरोबर. तर हा ऍक्च्युली असतो बऱ्याच लोकांना क्वेश्चन की ब्रांच कशी चूज करायची, कसा स्कोप राहील. तर एक ब्रांच बद्दल मी थोडं थोडं सांगतो. लेट्स से की तुमचा घरचा काहीतरी कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, तर तुम्ही सिव्हिल घ्या. बरोबर. सिव्हिलमध्ये मग तुम्हाला तुमचा बिझनेस चांगला ग्रो करता येईल, रादर दॅन तुम्ही दुसरी ब्रांच घेणार आणि मग तुमच्या बिझनेसला काही फायदा नाही होणार. तर तुम्ही त्या केसमध्ये तुम्ही सिव्हिल घ्या, तुम्ही एक चांगले बिल्डर बनू शकतात, राईट. नंतर तुम्हाला लेट्स से की गाड्यांमध्ये खूप इंटरेस्ट आहे, डिझायनिंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे, तर तुम्ही मेकॅनिकल चूज करा. पण आपल्या इथे ऍक्च्युली थोडं आहे की मेकॅनिकल म्हणतात की एव्हरग्रीन ब्रांच आहे, पण त्याचं जे क्रेज आहे ते थोडं थोडं आता कमी होईल, कारण आता इलेक्ट्रिक कार्स येत आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये इंजिनची एवढी गरज नसते, त्याच्यामुळे तो स्कोप माझ्या मते, म्हणजे माझं पर्सनल ओपिनियन आहे की थोडा कमी होऊ शकतो. पण जे एक्सपर्ट्स असतील ते जास्त चांगलं सांगू शकतात, पण माझ्या मते थोडा स्कोप कमी होऊ शकतो त्याच्यामुळे. आणि कम्प्युटर सायन्सची ब्रांच आहे, कम्प्युटर सायन्स किंवा IT, याचा स्कोप ऍक्च्युली खूप वाढणार आहे. म्हणजे आता कम्प्युटर सायन्समध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स येत आहे, मशीन लर्निंग येत आहे, तर खूप खूप स्कोप आहे. आणि बरेच लोकांना असंही वाटतं की कम्प्युटर आता ऑलरेडी सॅच्युरेट झालंय तर स्कोप कमी होईल. ऍक्च्युली तिथे खूप खूप मोठा एरिया आहे. तर माझ्या मते वन ऑफ द बेस्ट ब्रांच राईट नाऊ, आणि जी की पुढच्या 20 ते 30 वर्षापर्यंत पण तीच बेस्ट राहील, ती आहे कम्प्युटर सायन्स किंवा IT ब्रांच. आणि मग जर कोणाला केमिकल, काही काही मुलांना केमिस्ट्रीमध्ये खूप इंटरेस्ट असतो, तर त्यांनी केमिकल घ्या. कोणाला फर्टिलायझर्सची फॅक्टरी वगैरे असल्या टाईपचं काही इंटरेस्ट आहे फ्युचरमध्ये, तर त्यांनी बायोटेक्नॉलॉजी घ्या. तर असा इंटरेस्ट पण मॅटर करतो. आणि जर ब्लाइंडली आपण घ्यायला गेलो कुठली, तर राईट नाऊ जी बूमिंग आहे ती तुम्ही चूज करू शकतो. तर बरोबर. अशा प्रकारे तुम्ही हे गणित सॉल्व्ह करू शकतो. आणि एक महत्वाचं म्हणजे की एखाद्या कॉलेजला लोअर ब्रांच मिळते, मनासारखी ब्रांच मिळत नाही, पण ते कॉलेज चांगलं आहे, की वर्सेस सेकंड कॉलेज जिथे मनासारखी ब्रांच मिळते पण ते इतकं चांगलं कॉलेज नाही. तर हा पण डाऊट मुलांना असतो. तर आय विल सजेस्ट की जर कॉलेजचा डिफरन्स खूप ह्यूज आहे, फॉर एक्झाम्पल की एक IIT आहे आणि एक लोकल इंजिनिअरिंग कॉलेज आहे, तर त्यावेळी जर कॉलेजचा खूप जास्त डिफरन्स असेल तर तुम्ही कॉलेज चूज करा. बरोबर. ब्रांचला थोडं निग्लेक्ट केलं तरी चालेल, कारण माझ्या माहितीतले बरेच असे मुलं आहेत ज्यांनी बीटेक ज्यांचं दुसऱ्या ब्रांचमध्ये होतं IITs मध्ये, पण त्यांनी कम्प्युटर सायन्सच्या कंपनीसाठी प्रिपेअर केला आणि ते कम्प्युटर सायन्स IT इंडस्ट्रीमध्ये काम करतात. तर एकदा जर चांगला कॉलेजचा ब्रँड असला तर तुम्हाला ते स्विच इझिली करता येईल. पण जर समजा एकदम खूप मायन्यूट डिफरन्स आहे, लेट्स से की 2 NITs तुम्हाला मिळत आहेत, एकदम इक्का दुक्काचा फरक आहे, पण एका याच्यात तुम्हाला मनासारखी ब्रांच मिळते, एका याच्यात नाही मिळते पण ते थोडं वरती, तर त्यावेळी तुम्ही ब्रांच चूज करा, कारण तिथे कॉलेजचा ह्यूज डिफरन्स नाहीये. अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणि पण जर तुम्हाला खरंच खूप इंटरेस्ट असेल एखाद्या ब्रांचमध्ये, फॉर एक्झाम्पल कम्प्युटरमध्ये,
तर मग तुम्ही ते पाहू नका कुठलं कॉलेज आहे, तुम्ही ब्रांचला प्रेफरन्स द्या आणि मग त्याच्यामुळे तुमचं मग करिअर, तुम्हाला इंटरेस्ट ज्याच्यात आहे तुम्ही त्याच्यातच करिअर करतायत, तर ते तुम्हाला बेनिफिशियल होईल. आता सध्या जे चालू आहे गेल्या 1.5 वर्षापासून कोरोनाने जे थैमान घातलंय, त्यामुळे आता ऑनलाईन क्लासेस होऊन राहिलेले. आता मुंबईसारख्या ठिकाणी मला तर माहिती तर सिन्सिअरली क्लासेस होत आहे, परंतु इंटिरियर महाराष्ट्रात मला माहित नाही तिथं काय काय स्टेटस आहे सध्या. म्हणजे कॉलेजेस होतात नाही होत, त्यांना झूम जीमीट काही माहिती आहे, म्हणजे स्टाफला किती माहिती आहे त्याच्याविषयी मला तर कल्पना नाही. तर त्यात दोघांमध्ये आता सध्या काय वाटतं की त्यात मुलांनी आता कुठल्या स्टेजला राहावं, कारण ते मुलं सुद्धा डिप्रेशनमध्ये येऊ शकतात, कारण त्यांचं 1-1.5 वर्ष जर प्रॉपर टीचिंग झालं नसेल तर अशा वेळेस त्यांनी कशा पद्धतीने स्वतःला स्थिरता आणली पाहिजे, की डोक्यात काहीतरी फिक्स केलं पाहिजे की हे 1-1.5 वर्ष समजा हरकत नाही गेलं, डिग्री त्यांना भेटणारच आता, तर पुढं आयुष्य पडलेलं आहे. त्यामुळे डिप्रेशन मध्ये जाण्यापेक्षा म्हणजे याविषयी तुमचं काय ओपिनियन आहे, तुम्हाला काय वाटतं? करेक्ट. तेच अगेन ऑनलाईन म्हणजे थोडा मेंटल ब्लॉकर असतो हा. ऍक्च्युली तुम्ही कुठली कंडिशन पॉझिटिव्हली घेण्याचा प्रयत्न करा स्टुडंट लाईफमध्ये. कुठली कंडिशन आहे जी पॉझिटिव्हली विचार करा त्याचा. फॉर एक्झाम्पल तुमचे आता ऑनलाईन क्लासेस कंडक्ट होत आहेत, राईट? तर तुम्हाला किती चांगलं आहे ना, तुम्हाला ऍक्च्युली रेडी व्हावं नाही लागत, क्लासेसला फिजिकली नाही जावं लागत, तुम्ही घर बसल्या आरामात तुम्ही लेक्चर पाहू शकतात. तर तुमचा टाइम सेव्ह होतोय, कम्युट टाइम खूप सेव्ह होतोय, राईट? तर आणि तुम्ही कमी कमी थकतात. जर तुम्ही जास्त कम्युट केलं तर तुम्ही जास्त थकाल, तुम्ही रात्री तुम्हाला लवकर झोप लागेल, राईट? तर तुम्ही एक पॉझिटिव्हली घ्या की ऑनलाईन आहे म्हणजे तुमचा वेळ वाचतोय, तुम्हाला जास्त टाइमपास नाही होते तुमचा, आणि तुम्हाला जास्त अभ्यास करण्याचा चान्स मिळतोय. तर तुम्ही असा पॉझिटिव्हली ॲटिट्यूड ने ही गोष्ट घ्या, कारण हे आपल्या हातात नाही आहे की कधी ऑफलाईन क्लासेस सुरू होतील. आणि आय थिंक की इंटेरियर महाराष्ट्रात सुद्धा आता ऑनलाईन वालं जे टेक्नॉलॉजी आहे खूप इझी आहे, आणि सगळ्या क्लासेसनी ती अडॉप्ट चांगली केलेली आहे. कारण मी अंमळनेरमध्येही पाहिलं तर एकदम लेक्चर्स त्यांचे सिक्वेन्शियली असतात त्यांच्या ॲपमध्ये. तर त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही ऑनलाईन याच्यामध्ये. आणि फक्त तुम्ही मेक शुअर करा की तुम्ही मोबाईलवर नका पाहू. मोबाईलची स्क्रीन ही छोटी असते आणि त्याच्याने डोळ्यांवर स्ट्रेस येतो, जे लेटर्स लिहिलेले असतात ते पण चांगले नाही दिसत. तर मेक शुअर की तुम्ही एखादा लॅपटॉप घ्या. अफोर्ड नसाल करू शकत तर थोडा कुठून तरी सेकंड हँड लॅपटॉपचा बंदोबस्त करा, आणि जो की स्वस्तात मिळेल. पण तुम्ही मेक शुअर की लॅपटॉपवर बघा, त्याच्यामुळे तुमची जो स्ट्रेन आहे तो कमी पडेल आणि तुम्हाला थोडा एन्जॉयमेंट वाटेल त्याच्यामध्ये. बरोबर आहे. कारण या कोरोनामुळे मला तर असं वाटतं की फ्युचरमध्ये कदाचित ऑनलाईन बऱ्यापैकी बरेच कॉलेजेस प्रिफर करतील, म्हणजे वीकली काही 1 दिवस 2 दिवस कदाचित ऑनलाईन क्लासेस. आणि हे एक रिव्होल्युशन आहे. आज तुम्ही अंमळनेर मधून बोलताय, मी इकडे नव्या मुंबईत बसलेलोय. म्हणजे मी अमेरिकेत अनिमा पाटील साहेब लाईव्ह आल्या होत्या. तर फ्युचरमध्ये असं होऊ शकतं की कॉलेजेसमध्ये अमेरिकन कॉलेजचा एखादा युनिव्हर्सिटीचा एखादा प्रोफेसर येऊन ऑनलाईन लेक्चर देईल. तर हे असे ह्या चान्सेस आहेत की असं खूप सारं घडणार आहे. त्यामुळे आता मुलांना ही सवय लागणार आहे. ज्या पद्धतीने आपण आता आज हा लाईव्ह करतोय, हे लाईव्ह सुद्धा त्यांनी शांततेने पूर्णपणे ऐकलं पाहिजे की जेणेकरून त्यांना त्याचं बेनिफिट भेटेल. म्हणजे ही त्यांनी ती सवय लावायची त्यांना आता गरज आहे असं मला वाटतंय. करेक्ट. आणि ऍक्च्युली खूप म्हणजे खूप रिव्होल्युशन झालंय खरंच. तुम्ही कुठल्याही प्रोफेसरचे लेक्चर तुम्ही ऑनलाईन पाहू शकतात. युट्यूबवर फ्री कंटेंट अवेलेबल आहे. MITच्या प्रोफेसरचे तुम्ही पाहू शकतात. IITचे जे प्रोफेसर्स आहेत त्यांचे सगळे लेक्चर्स फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. त्याची वेबसाईट आहे NPTEL. NPTEL ह्या एक प्रोग्राम होता त्यांचा. त्याच्यामध्ये त्यांनी ऑलमोस्ट सगळे सब्जेक्ट्स इंजिनिअरिंगचे आणि जे कोर्सेस होतात मॅनेजमेंट वगैरे सगळे कोर्सेस एक फ्री कंटेंट अवेलेबल करून दिलंय. तर तुम्हाला ऍक्च्युली त्याचा बेनिफिट घेता यायला पाहिजे की तुम्ही चांगले रिसोर्सेस यूज करा, चांगल्या प्रोफेसर्स पासून तुम्ही शिकू शकतात ऑनलाईन. तर ऑनलाईन म्हणजे कर्स म्हणण्यापेक्षा एक बोन आहे. बरोबर आहे. मित्रांनो, मी परत एकदा सांगतो, आपलं मी मराठा फेसबुक पेजच्या माध्यमातून आपण अशी विविध मार्गदर्शनाची आपण लाईव्ह घेत असतो. त्या माध्यमातून नक्कीच आपल्याला मार्गदर्शन भेटेल. परंतु परत एकदा मी सांगतो की गणेश पाटील यांनी त्यांचं लर्न फ्रॉम IIT हे जे चॅनल युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे त्याविषयी त्याला थोडं आपल्याला माहिती देतीलच. परंतु त्यात सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे की त्या सर्वांनी त्या चॅनलला व्हिजिट करा, त्यातले व्हिडिओ बघा. ज्यांची मुलं आता 8वी 9वीत आहे तिथून त्यांच्यासाठी ते चांगले चांगले व्हिडिओ त्यांना बघायला भेटतील. भविष्यात सुद्धा ते खूप चांगले व्हिडिओ अपलोड करतील. आणि आजच्या आपल्या डिस्कशनमधून तुमच्या लक्षात आलं असेल की खूप छान मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. म्हणजे काही गोष्टी मला सुद्धा माहित नव्हत्या त्या त्यांनी आता सांगितलेल्या आहेत.
तर ह्या आपल्या मेजर लोकांना या माहिती भेटेल म्हणून तुम्ही हे जे व्हिडिओ असतात ते शेअरिंग पहिलं शिकलं पाहिजे, की मी कशाला शेअर करू. शेअर करायला तुम्हाला पैसे लागत नसतात. कुठली चांगली गोष्ट असेल ना, तुम्ही ते शेअरिंग शिका. सबस्क्राईब करायचंय, मी म्हणत नाही मी मराठा पेजला सबस्क्राईब करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा किंवा याला लाईक फॉलो करा, पण ते करण्याची सवय लावा. त्याच्यात तुम्हाला कुठंच काहीच पैसे लागणार नाही, परंतु त्याच्यात तुम्हाला बेनिफिट भेटणार आहे. जर तुम्ही हे मी मराठा फेसबुक पेज जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत राहील. यात जे चांगले चांगले व्हिडिओ आपण भविष्यात अपलोड करणार आहे ते तुम्हाला दिसतील. तुम्ही आपलं लर्न फ्रॉम IIT गणेश पाटील यांचं जे युट्यूब चॅनल जर बघितलं, ते जर सबस्क्राईब केलं, त्यांचे तुम्ही बेलला नोटिफिकेशनला तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला ते जे व्हिडिओ अपलोड करतील ते चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आणि ते स्वतः कधी पण हे ज्ञान हे स्वतःपुरता लिमिटेड कधीच ठेवायचं नसतं. ते शेअरिंग शिकलं पाहिजे आपण. ते मॅक्सिमम लोकांपर्यंत कसं जाईल, पहिले मनात हे आणलं पाहिजे की म्हणजे मी शेअर केल्यामुळे ठीक आहे मला काही फायदा होत नाही, पण समोरच्याला फायदा होऊ शकतो ना. मग तो कोणी अननोन असो, त्याला कुठेतरी फायदा होऊ शकेल. हे शेअरिंग हे सर्वांनी शिकलं पाहिजे. कारण मी खूप एक्सपिरियन्स घेतलाय की लोकांना शेअर करणं किंवा सबस्क्राईब करणं ह्या गोष्टी काय माहित नाही का नाही करत ते, पण ते केलं पाहिजे. जरूर नाही मी मराठा पेजविषयी किंवा मी मराठा युट्यूब चॅनलविषयी किंवा लर्न फ्रॉम IIT साठी म्हणतो. हे कुठलंही असो, कुठलंही चांगलं जे चॅनल असेल, चांगलं पेज असेल ते लाईक करा, फॉलो करा, त्याला सबस्क्राईब करा. आता मी शेवटच्या एक महत्वाच्या विषयाकडे जाईल, त्यानंतर आपल्या गणेश पाटील त्यांच्या युट्यूब चॅनलविषयी सांगतील. आता सध्या जे ऍक्च्युअली मी मराठा युट्यूब चॅनलच्या या पेजच्या माध्यमातून आपण जरी नाव मराठा असलं तरी त्यात कुठलाही जातीवाद नाहीये. आपण ह्याच्यातनं सगळे मार्गदर्शन हे सगळ्या मराठी बांधवांना पोहोचेल जे मराठी बोलतात त्यांच्यासाठी हा प्रयत्न आहे. तर परंतु सध्या जो सेन्सिटिव्ह इश्यू चालू आहे मराठा आरक्षण, तर या आरक्षणामध्ये खूप सारे तरुण मंडळी भरडली जाऊन राहिली. ते कुठेतरी त्यांच्या करिअरकडे, त्यांच्या एज्युकेशनकडे दुर्लक्ष करून त्यात ते भरडली जाऊन राहिले. तर म्हणजे मला तर पर्सनली वाटतं की मराठा आरक्षण हेच काही लिमिट नाहीये. ज्या पद्धतीने आता गणेश पाटील यांनी सांगितलं खूप सारे कोर्सेस आहे, खूप सारं काही आहे. इंजिनिअरिंग केल्यानंतर मुलं आपल्या IAS ला जातात, इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेसला. आज जर IAS मध्ये आपला मराठी पर्सेंटेज पाहिला तर मला नाही वाटत 1% वर असणार आहे. इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेसला जा, तिथं खूप सोप्या एक्झाम असतात. त्या ज्या बिहारी मुलं किंवा UPचे मुलं ते पास करतात, आपण त्यांना नावं ठेवतो, हसतो आपण त्यांना, परंतु आपले मुलं जात नाही, त्यांना त्यांचे पॅरेंट पण जाऊ देत नाही. तर हे प्रिफर केलं पाहिजे की आपण IAS ला जा, MPSC द्या, UPSC द्या. आणि आरक्षण ठीक आहे, आरक्षण होईल, ते सॉल्व्ह होईल. ते पॉलिटिकल इश्यू आहे, ते कधीतरी सॉल्व्ह होणार आहे. पण त्यात तुम्ही स्वतः भरले जाऊ नका. मेहनत करा. मेहनत केला तर तुम्हाला नक्कीच सक्सेस भेटेल. तुम्ही 50% जे सीट आहे त्याच्यासाठी मेहनत करा ना. ठीक आहे, ते आरक्षण होईल, त्याच्यानंतर बघता येईल. त्यासाठी तुम्ही तुमचं करिअर तुम्ही बरबाद करू नका. तर तुम्हाला तुमचं याच्याविषयी काय मत आहे, याचा एक शेवटचा माझा प्रश्न आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलविषयी पूर्णपणे व्यवस्थित माहिती द्या. तर बघा, म्हणजे तुम्हाला जर कुठली सिस्टम मध्ये काही प्रॉब्लेम वाटत असेल तर यू शुड रीच ऑन द टॉप ऑफ दॅट सिस्टम अँड देन चेंज दॅट सिस्टम. जर तुम्ही आता आंदोलन करताय तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमचाच टाइमपास करताय, राईट. त्याच्याऐवजी तुम्ही UPSCचा अभ्यास करा, एखादा चांगला अधिकारी बना आणि मग तुम्हाला जितकं पर्सेंटेज पाहिजे तितकं करून टाका, राईट. तर त्याच्यामध्ये तर तुम्ही हेच डिसाईड करा की तुम्हाला टॉपच्या लेवलला जायचंय, तुम्हाला एक चांगला अधिकारी बनायचंय, मग तुम्हाला मराठा समाजासाठी जितकी पर्सेंटेज अलोकेट करायचं तितकं करा. ह्या जर्नीमध्ये ज्यावेळी तुम्ही UPSC प्रिपेअर करणार, तुमचं वाचन, तुमचं MPSC करणार किंवा UPSC करणार, तुमचं वाचन इतकं होईल, तुम्हाला ऍक्च्युअली इश्यूज कळतील काय आहेत, आणि त्याच्यानुसार तुम्ही जे डिसिजन घ्याल ते एक बेस्ट राहील. कारण जे पण डिसिजन लोक घेत असतात ते खूप टॅलेंटेड लोक असतात, त्यांचा खूप जास्त अभ्यास असतो. आपला जे आंदोलनं करतायत त्यांचा मे बी इतका अभ्यास नसेल, तर तुम्ही तो अभ्यास आधी करा, त्याचं नॉलेज गोळा करा आणि मग बाकी काही पण करा. तर माझं हेच मत आहे की बघा, भरपूर सारे कोर्सेस आहे, भरपूर सारे अपॉर्च्युनिटीज आहे. तुमचा जो कन्स्ट्रक्टिव्ह वेळ आहे तो याच्यामध्ये डायव्हर्ट करा की तुम्हाला रोज तुम्हाला कसं बेटर करता येईल. बघा, मी एक सिंपल गोष्ट सांगतो की रोज एकाची पॉवर 365, ठीक आहे, 1 × 1 × 365 टाइम्स जर तुम्ही केलं तर त्याची व्हॅल्यू 1च राहते. आणि जर तुम्ही रोज एक छोटीशी इम्प्रूव्हमेंट केली, तुमच्यामध्ये 0.01 ची इम्प्रूव्हमेंट केली, तर 1.01चा 365चा पॉवर होतो 37. म्हणजे तुम्ही एका वर्षात एकदम छोट्या छोट्या इम्प्रूव्हमेंट करून तुम्ही 37 टाइम्स यू कॅन बी बेटर. तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या रादर दॅन वेस्टिंग युअर टाइम. स्वतःला इम्प्रूव्ह कसं करता येईल. तर माझं हेच विनंती सगळ्या विद्यार्थी मित्रांना की तुम्ही तुमच्या इम्प्रूव्हमेंटवर लक्ष द्या. जे वरचे निर्णय बघा तुमच्यामुळे आय डोंट थिंक की ते चेंज होईल. तर तुम्ही फक्त तुमच्या इम्प्रूव्हमेंटवर लक्ष द्या आणि बाकी मग अधिकारी बनून करा.
बरोबर आहे. तेव्हा खूप काही करू शकता. अधिकारी म्हणले, चांगली करेक्ट. पोस्ट आली तर तुम्ही तेव्हा समाजासाठी खूप काही करू शकता. त्यामुळे आता हां. सध्या तुमचं करिअर तुम्ही त्यात घालवू नका. बरोबर आहे. करेक्ट, करेक्ट. राइट. हरकत नाही गणेशजी आणि तुम्ही हां. बोला कंटिन्यू. आणि मग ते माझ्या चॅनलबद्दल थोडं सांगतो, की मी एक मराठी मुलांना एक गाईडन्स मिळावं म्हणून मी हे चॅनल चालू केलेलं आहे, लर्न फ्रॉम IITN. आणि या चॅनलमध्ये मी सगळ्या लेवलच्या स्टुडंट्सवर फोकस केला आहे, म्हणजे हायस्कूल लेवलपासून तर पोस्ट ग्रॅज्युएट मुलांपर्यंत. तर याचे खूप चांगलं कंटेंट मी ऑलरेडी टाकलेलं आहे आणि टाकत पण राहणार आहे. तर तुम्ही मेक शुअर की तुम्ही ते चॅनल पण सबस्क्राईब करा. त्याची लिंक सर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतीलच. तर खूप चांगलं कंटेंट आहे. त्याच्यामुळे माझं एकच एम आहे की जास्तीत जास्त मराठी मुलं चांगल्या पोझिशनला जावी, चांगल्या इन्स्टिट्यूट्समध्ये जावी आणि महाराष्ट्राचं नाव हे मोठं व्हावं. तर या सरांनी इथे इन्व्हाइट केल्याबद्दल खूप धन्यवाद जितेंद्र सर. आणि खूप छान मार्गदर्शन झालंय. म्हणजे मला वाटलं पण नाही एवढं 50 मिनिटं जवळपास झाले आणि सर्वांना अगदी म्हणजे छान असं मार्गदर्शन आहे. सर्व पॅरेंट्सने सुद्धा ते आपण प्रयत्न करूया पॅरेंट्स पर्यंत मॅक्सिमम पोहोचेल आणि नक्कीच तुमच्या चॅनलला सुद्धा आपण आपल्या मी मराठा फेसबुक पेजच्या माध्यमातून, कारण ते तुमच्या पर्सनलसाठी मला वाटत नाही ते काही नाही, त्याच्यातून मार्गदर्शन भेटणार आहे जे लोकांना इझिली फ्रीमध्ये मार्गदर्शन भेटणार आहे. आज तुम्ही ही जी माहिती सांगितली एकदम अतिशय मोलाची माहिती आहे आणि याच्यापेक्षा जास्त माहिती तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जर पॅरेंट्सला भेटत असेल, विद्यार्थ्यांना भेटत असेल तर त्यांनी ते नक्कीच बघितलं पाहिजे आणि त्यासाठी काय हवं असेल म्हणजे जे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जो प्रयत्न करायचा असेल तो नक्कीच मी मराठा फेसबुक पेजच्या माध्यमातून आपण करूया. आणि तुम्ही आलात आपल्या आम्ही मराठा फेसबुक पेजला टाइम दिला त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. भविष्यात सुद्धा आपण या पद्धतीने काही करता आलं तर नक्कीच आपण त्यावर वर्किंग करूया. शुअर सर. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर.